बचत गटामध्ये महिला सहभागी न झाल्यास लाडक्या बहिणी योजनेचा लाभ थांबवणार। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्याच्या पळशी बुद्रुकमध्ये ग्रामसेवकांना हा अजब फतवा काढलेला आहे। बचत गटामध्ये सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना त्यानं वेठीस धरलाय। लाडक्या बहिणीचा लाभ थांबवून रेशनचं धान्य बंद करण्याची धमकी त्यानं दिली आहे। ग्रामसखीच्या माध्यमातून दिलेल्या विनंती अर्जाची शहानिशा न करता हा अजब फतवा काढण्यात आलेला आहे। ग्रामसेवकाकडून दिशाभूल केला जात असल्याचा त्यानंतर ग्रामस्थांनी आरोप केला आहे। संदीप वानखेडे आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। संदीप, कस्तुरी खरं पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील हा संपूर्ण प्रकार आहे। गावातील एका ग्रामसखीने बचत गटाची महिलांची संख्या वाढवण्यासंदर्भात विनंती जी आहे ही ग्रामसेवकाला केली होती आणि ग्रामसभेमध्ये अशा पद्धतीचा अजब फतवा जो आहे तो ग्रामसेवक जी महिला कर्मचारी यांनी कुठलीही शहानिशा केली नाही आणि त्यामुळे त्यांनी सरळ सरळ गावामध्ये तब्बल दौंडी जी आहे ती दौंडी देण्यात आली आणि त्या दौंडीच्या माध्यमातून ज्या महिला बचत गटामध्ये समाविष्ट होणार नाहीत अशा कुटुंबाची अशा महिलांचं हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो थांबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत त्याचाही लाभ दिला जाणार नाही आणि रेशनचं जे धान्य दिलं जातं ते देखील थांबवण्याचा अजब फतवा जो आहे हा दौंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। गावकऱ्यांमध्ये या संदर्भात जे आहे ते प्रशासनाकडूनच अधिकाऱ्याकडून दिशाभूल केली जात आहे आणि एक प्रकारे वेठीस जी आहे हे नागरिकांना धरल्या जात आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून केला जातोय आणि प्रचंड रोष जो आहे हा गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या संपूर्ण अजब फतव्याचं वरिष्ठ अधिकारी कशी दखल घेतात, काय कारवाई करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।